अजून एक मला आतापर्यंत मागच्या 20 वर्षामध्ये मी तांत्रिक माहिती सोडून वेगळं काही बोललो नाही, पण आता थोडंसं असं वाटलं यावर्षी तुम्हाला कॅलेंडर दिले त्यात सुद्धा हे मुद्दे लिहिले आहेत आणि यात सुद्धा मला असं सांगायची इच्छा होते की शेतकऱ्यांनी थोडेसे आता बदल केले पाहिजे. काही गोष्टी मला सांगाव्याशा वाटतात, ते माझं वैयक्तिक मत. त्यामुळं जर काही विषयांतर म्हणजे तांत्रिक माहितीला सोडून काही मुद्दे आहेत. पहिला मुद्दा आहे माहिती घ्या आणि शिकत राहा. आपल्यापैकी आपण बघा सगळे शेतकरी आहोत, आपला मुख्य व्यवसाय शेती. मुख्य व्यवसाय जर आपला शेती आहे तर आपल्याला त्या व्यवसायाचं ज्ञान असणं फार गरजेचं आहे. आपण जर अजूनही 50 वर्ष झाले, 20 वर्ष झाले, 10 वर्ष झाले कापूस लावतोय आणि अजूनही दुकानात जाऊन दुकानदारांना म्हटलं की कोणता फवारा देऊ तर काही अर्थ नाही. कमीत कमी कीड रोगाची आपल्याला माहिती पाहिजे, खताचं कार्य, खतं कोणते द्यायचे ती माहिती पाहिजे. कमीत कमी जातींबद्दल, व्हरायट्याबद्दल ही माहिती तर किमान आपल्याला पाहिजे. त्यामुळं मी असं म्हणेल की माहिती घेत राहा, शिकत राहा. तुम्हाला आम्ही तर आमच्याकडनं जेवढा प्रयत्न झाला आम्ही तुम्हाला SMS द्वारे डायरी देतोय, कॅलेंडर आहे, पुस्तक आहे व्हाईट बोर्ड एक नवी दिशा, त्यानंतर व्हॉट्सअपवर सुद्धा आम्ही तुम्हाला सगळ्या प्रकारची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. YouTube आहे, फेसबुक आहे, सगळ्या माध्यमातून जेवढं शक्य झालं तेवढं आम्ही देतो. याच्या व्यतिरिक्त अजूनही काही तज्ज्ञ लोक आहेत, अजून चांगले लोक आहेत, शेतकऱ्यांसाठी काम करणारे भरपूर लोक आहेत. तर त्यांच्याकडून सुद्धा जास्तीत जास्त माहिती घ्या आणि ती माहिती एकमेकांसोबत शेअर करा, एकमेकांना द्या, देवाणघेवाण करा. हीच एक गोष्ट अशी आहे ज्ञान की जे दिल्यामुळे वाढतं. बाकी काही दिलं तर कमी होतं, हे दिल्यामुळे वाढतं. चर्चा होते, त्यांच्याकडून आपल्याला काही मिळतं, आपल्याकडून त्यांना काही मिळतं. त्यामुळे माहिती घ्या आणि शिकत राहा. त्यासाठी तुम्हाला जे काही पद्धतीनं आम्हाला मदत करता येईल ती आम्ही मदत करतच आहोत. पण ही माहिती सोबत फक्त तुमच्यापुरतीच ठेवू नका. आम्हाला अनुभव आला की बरेच गावांमध्ये शेतकरी आमचे SMS येणारे शेतकरी जे आहेत ते इतर शेतकऱ्यांना सांगतात उद्या पाऊस येतात आम्हाला दिले तर त्यांना सुद्धा SMS जातील किंवा तुम्हीच SMS त्यांना पाठवा. ते दिल्यानंतर चर्चा होईल, त्याच्यावर चर्चा झाल्यामुळे अजून त्या ज्ञानात भर होईल. आमचे अनेक गाव आहेत, असे शेकडो गाव आहेत की तिथं शेतकऱ्यांनी गट केले आहेत. 10-20 शेतकऱ्याचे, 5-20 शेतकऱ्याचे गट आहेत आणि ते चर्चा करतात. चर्चा करताना त्यातला एखादा शेतकरी आम्हाला फोन करतो आणि स्पीकर चालू करून सगळ्या शेतकऱ्यांना ऐकू जाईल असं ते बोलतात. त्याच्या चर्चेमध्ये जर काही अडचणी आल्या तर ते फोन करतात आम्हाला, आम्ही त्यांना सांगतो, ते स्पीकर चालू करून सगळ्यांना ऐकवतात आणि एकत्र येऊन सगळे शेतीचं नियोजन करतात. एकत्र या, भेदभाव विसरा. मी तेच सांगत होतो, एकत्र आल्याशिवाय आपल्याला आता दुसरं काही कोणी कुठलाही पक्ष म्हणा, कुठलंही राजकारण म्हणा, कोणतं सरकार म्हणा, काही नाही. तुम्हाला फक्त आपल्याला कामापुरतं सांगतील, आपला वापर करून देतील. आपल्याला एकमेकाला, शेतकऱ्याची मदत करायची. त्यामुळं एकत्र येणं फार गरजेचं आहे. एकत्र आल्याशिवाय आपल्याला जमणार नाही. भेदभाव विसरा. भावकीतले वाद हे ते किती पिढ्या झाल्या आहेत, आपले किती पिढ्या गेल्या आहेत, तर ते आता सगळं टाळलेलं बरं. आता शेतीतून कसा आपला विकास होईल त्याच्याकडे आपण कॉन्सन्ट्रेशन दिलं पाहिजे. शक्यतो राजकारणापासून दूर राहिलं पाहिजे. त्यात एकमेकास मदत करा. एकमेकाला मदत करणं, बघा हे माझं एक घरचं उदाहरण सांगतो, माझं स्वतःचं उदाहरण. मी जेव्हा BSc ॲग्री झालो आणि BSc ॲग्री होऊन शेती करायचं ठरवलं होतं, 2 वर्ष मी शेती केली, तर तेव्हा आता ते पुस्तकी ज्ञान होतं, त्यामुळं प्रॅक्टिकली शेतात काय चालतं आणि पुस्तकात काय एवढं फार मोठं ते गणित जुळत नव्हतं. मग शेती करताना मी ठरवलं की बाबा आपल्या गावात सगळ्यात चांगला कापूस कोण पिकवतं, ते आमच्या गावात जानराव बापू होते. तर त्या जानराव बापूचं पाहून आपल्याला करायचं असं मी ठरवलं. ते कोणती व्हरायटी लावतात ती लावायची, ते काय फवारतात ते फवारायचं. मग ते जानराव बापू भयंकर हुशार माणूस होते. ते काही सांगत नव्हते, काही विचारलं तर हसायचे किंवा चालले जायचे. मग म्हटलं आता काय करावं. मग म्हटलं आता हे काय करतात तसं पाहून करायचं. मग जानराव बापून बियाणं आणलं कापसाचं, तेव्हा नांदेड 44 वगैरे अशा जाती चालायच्या. लावलं मी पण, ते पाकिट पाहिलं कोणतं लावलं, ते बियाणं मी पण लावलं. नंतर फवाऱ्याची वेळ झाली तर जानराव बापू मोनोकोटोफास दुकानातून आणायचे मार्केटमधून. घरी आले की एंडोसल्फानच्या बाटलीत टाकायचे आणि ते हलवत बिलकुल सगळ्याला दिसल असं. मी म्हटलं सोपं झालं, नाही सांगितलं तरी जमतं, आपल्याला दिसतं तो काय फवारतं किंवा माणसाला विचारत चौकशी काय फवार. बापू मोनोकोटोफास फवारायचे. एंडोसल्फानच्या डब्यात टाकल्यामुळे मी एंडोसल्फान आणायचून फवारायचं. बापूंना नांदेड 44 लावली असं वाटलं आणि त्यात होतं HHचं बियाणं. आणली नांदेड 44ची बॅग
आणि बियाणं त्यात एचएटचं टाकलं आणि हलवत हलवत नेऊन पुन्हा हुशार असा होता की तिथं शेतात वापरल्यानंतर ते पाकिटं असे उलटे करून ठेवायचे. ही लावली. मग त्या बापूला चांगला पिकला कापूस, मला पिकला नाही. मग शेवटी मी नाही राहले गेलं. मी म्हटलं तर बाबा तुझ्यासारखं मी सगळं केलं, तू शेतात शेजारी आहे, आपली शेतही सारखी आहे, मग तुम्हाला का बरं असं चुकीचं हे केलं. मला नंतर लक्षात आलं. मग हसला बापू आणि म्हटला की मला वाटलं तुझं जास्त उत्पादन वाढलं तर जागतिक बाजार पेट कोसळलं, कापसाला भावच मिळणार नाही. असा विचार नको. असे जानराव बापू सगळ्या ठिकाणी काही प्रमाणात असतात. तर हे आपण आपल्यापैकी कोणी असलं तर आतापर्यंत केलं ते सोडून द्या. इथून पुढे आपल्याला एकमेकाला मदत करायची, एकमेकाचा फायदा होईल याचा विचार करायचा आहे. कारण आपल्याला मदत करायला दुसरं शेतकऱ्याला कोणी येणार नाही. आपणच एकमेकाला मदत करायची. जे काही ज्ञान आहे किंवा ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या एकमेकांना शेअर करत जा आणि त्यामुळेच आपल्याला इथे फायदा होईल. काम म्हणजे भक्ती. माझं तरी वैयक्तिक मत आहे की कर्म ही पूजा आहे. आपण काय कर्म करतो तीच आपली पूजा आहे. ते प्रामाणिकपणे जर आपण करत राहिलो, कुठलंही काम असो ते जर प्रामाणिकपणे केलं आणि भक्ती समजून जर केलं तर नक्कीच यश मिळते. तो माझा अनुभव किंवा माझं जे वैयक्तिक मत आहे ते मी तुम्हाला सांगतोय. शेतीसोबत किमान एक तरी व्यवसाय करा. आतापर्यंत मी अशा विचाराचं नव्हतो, पण आता असं वाटायला लागलं की आपल्या शेतकऱ्यांनी काही ना काहीतरी एक छोटासा का होईना सुरुवात करायला पाहिजे, जोडधंदा असला तरी. याचं कारण मी पश्चिम महाराष्ट्रात आता थोडंसं माझं वेळ देणं चालू केलंय. जेव्हा औरंगाबादच्या पलीकडे आपण जातो नगरपासून पुढे, त्यात मग नगरचा संगमनेर वगैरे कोपरगाव हा भाग आला किंवा मग नाशिकमध्ये जातो मी, पुण्यात जा, तिथं जवळपास 70% शेतकऱ्यांचं काही ना काहीतरी जोडधंदा आहे शेतीसोबत. मग त्या बकऱ्या पाळणं हो, दुधाचा व्यवसाय हो, कोंबड्या पाळणं हो, अंडे विकणं हो, का छोटंसं कटलरी दुकान हो, का काही असो, काही ना काहीतरी एक सोबत जोडधंद्याची त्यांनी जोड लावली आहे. आणि त्याच्यामुळं म्हणजे मी बऱ्याच शेतकऱ्यांसोबत चर्चा केली तर त्यांच्याकडेही काही फार प्रत्येक वेळेस पाऊस पाणी चांगला होतो आणि सगळं चांगलं असतं असं नाही, पण त्यांचं म्हणणं आहे की नाही याच्यामुळं आम्हाला भागतंय, आमचं एकदम संकट येत नाही. त्यामुळं मला असं वाटतं की आपण सुद्धा काही ना काहीतरी थोडंसं चालू करावं. घरातील एकानं तरी बाहेर पडा. आपण तर आता यात गुंतलोय आणि हेच आपलं कर्म आणि धर्म आहे, पण पुढची पिढी जी आहे, मुलं जी आहेत, ते काही ना काहीतरी करायला त्यांना गावात पाठवावं, शहरात पाठवावं असं मला वाटतं. एखाद्याला तरी शहरात पाठवून, कारण शहरात कामाला कमतरता नाही. शहरात काम करणाऱ्यांची, चांगला काम करणाऱ्यांचं नेहमी शॉर्टेज आहे. 10 वर्षापूर्वी होतं, आता आहे, 10 वर्षानंतरही राहील. आणि जवळपास सगळ्यांचा अनुभव आहे की जे शहरात गेलाय त्यांना ते चांगलंच काम झालंय. त्यानं जर थोडं जरी लक्ष देऊन काम केलं तर त्याचं चांगलं झालं. काही एवढे मोठे उद्योग आहेत शहरात, तर एक जण जर गेला तर कमीत कमी त्याचं भागल, त्याचा लोड आपल्यावर राहणार नाही. झालीच काही मदत त्यानं केलीच, त्याला जर काही वाटलं तर झाली तर मदतच होईल. कमीत कमी त्याची जबाबदारी जरी आपल्यावर राहणार नाही, त्याचं भलं होईल असं समजून घरातील एकाला तरी बाहेर पाठवा आणि शेतीला वेळ द्या. काही शेतकरी म्हणतात काही पडलं नाही शेतीत, काही खरं नाही, असं नाही तसं नाही. महिन्यातून एकदा शेतात जातात तर काही पडलं नाही शेतीत. चांगलं तुमच्या नोकरीवाल्याचं, धंद्यावाल्याचं फार चांगलं आहे बुवा, मस्त तुमचं काय पैसे येतात हे होतं. तो धंद्यावाला सकाळी 8 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत बसतो, सगळे हिशोब ठेवतो. आपल्याला तर मागच्या वेळेस काय फवारलं तेही माहित नाही. तर वेळ द्यावा लागेल, त्याला शिकावं लागेल. नोकरीवाले पहा 8 सकाळी 10 वाजेपासून 9 वाजेपासून 6-7 वाजेपर्यंत कंटिन्यू ऑफिसमध्ये राहतो. त्यामुळं आपण सुद्धा शेतीला जर वेळ दिला तर ते झाडं बोलतात. अक्षरशः मी स्वतः अनुभवलंय. झाडं हे बोलतात तुम्हाला, झाडं सांगतात तुम्हाला त्याला काय त्रास आहे किंवा काय पाहिजे, काय द्यायचं काय नको, हे सगळं बोललं जातं. आणि शेतीत संशोधन तुम्हीच संशोधक आहेत. काही कोणाला म्हणजे कोणाचं काही ऐकायची गरज नाही, काय नाही. तुम्हीच जर शेतीला वेळ दिला तर तुम्हाला कोणालाही काही विचारायची गरज नाही. सगळे संशोधन तुम्हीच तुमचे करू शकता आणि तुम्हीच तुमची प्रगती करू शकता. या गोष्टी आता वेळ आली आहे जागरूक होण्याची. हे थोडंसं मी तुम्हाला आधीच सांगितलं की आपल्या तांत्रिक विषयाला सोडून आहे, पण मला वाटतं की नाही आपण आपल्या शेतकऱ्यांना सांगितलं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं.